शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी लिहिलेल्या असे होते आपले शाहू महाराज या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते, तर कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। एकाच वेळी एकाच पुस्तकाच्या मराठीसह 5 भाषातील अनुवाद प्रकाशित होण्याची विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती। यावेळी बोलताना डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी प्रजेबद्दल अपार करुणा आणि माया हे लोककल्याणकारी राजाचं लक्षण असतं। हे लक्षण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज या दोन्ही राजांमध्ये समान होतं। छत्रपती शाहू महाराज हे त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक घटकाची सातत्याने चिंता वाहत असत। मुलांबद्दल त्यांना विशेष ममत्व होतं। त्यांच्यातील गुणवत्तेचा ते सतत शोध घेत असत। भाई माधवराव बागल यांच्यापासून अनेक मुलांमधील सुप्त गुण हेरून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम महाराजांनी केलं। पुढे विविध क्षेत्रांमध्ये या गुणवंतांनी आपली चमक दाखवून महाराजांचा विश्वास सार्थ ठरवला। त्यामुळे शाहू महाराजांच्या हृदयात दीनदलितांसाठी बुद्धाप्रमाणेच करुणेचा झरा आणि आईप्रमाणे ममत्वभाव ओसंडून वाहत होता। डॉक्टर नंदकुमार मोरे यांच्या चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून या करुणासागराच्या संस्कार कथा बालकुमारांपर्यंत पोहोचणार आहेत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। लेखक डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी यावेळी बोलताना बुद्धानं ज्याप्रमाणे जगातील दुःख दूर करण्यासाठी चिंतन आणि प्रयत्न केले, त्याचप्रमाणे वंचित, शोषित, बहुजन, दलित, स्त्रिया, मुलं अशा सर्वच घटकांचं दुःख, दैन्य दूर करण्यासाठी शाहू महाराज प्रयत्नशील राहिले असं सांगितलं। अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी शाहू महाराजांचा हा चरित्र ग्रंथ म्हणजे मराठी साहित्य, इतिहास आणि कला यांचा त्रिवेणी संगम असल्याचं सांगितलं। बालकुमार घटकांमध्ये मूल्य शिक्षण रुजवणारं हे पुस्तक आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले। यावेळी या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे अनुवादक डॉक्टर गोरख थोरात, चित्रकार अनवर हुसेन, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील, अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, डॉक्टर महादेव देशमुख, डॉक्टर राजन गवस, डॉक्टर अरुण भोसले, डॉक्टर भारती पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते।